बदल केले हा दोष आहे. माहिती घेणं नागरिकांचा हक्कच आहे, तो मूलभूत हक्क आहे. त्यासाठी आम्ही लढलो अनेक वर्ष. माहिती घेणं हा नागरिकांचा हक्क आहे, तो मालक आहे ना. आणि तुम्ही सर्व अधिकारी सेवक आहेत. मालकांना तुम्ही अशा आररावी करायला लागला किंवा त्यांना त्रास द्यावा लागला तर ते हुकुमशाही होईल, ती लोकशाही राहणार नाही. लोकशाहीला धोका आहे. म्हणून माहितीचा अधिकार हा मूलभूत हक्कच आहे. म्हणून आम्ही लढलो त्याच्यासाठी. माहितीचा अधिकार, जसं माहितीच्या अधिकारासाठी लढलो तसं दप्तर दिरंगाई, एका टेबलवरचा पेपर दुसऱ्या टेबलवरती वेळेच्या आत गेला पाहिजे. दप्तर दिरंगाई, बदलांचा कायदा, हेच अधिकाऱ्यांसाठी जो अन्याय होत होता अधिकाऱ्यांवरती, म्हणून तीन मनाला तो बदला करायचे, मनाला तो कुठे टाकायचे. म्हणून आम्ही 3 वर्षात बदली नाही, 3 वर्षाच्या आत बदली करायची नाही. हे सगळे आम्ही कायदे केले. शुल्क वाढवलं अण्णा, माहिती अधिकार मागवण्यासाठी जे 10 रुपयाचं तिकीट लागेल. शुल्क वाढवणं हा फार मोठा दोष आहे. शुल्क मध्ये तुम्ही पैसे कमवायला बसला काय? सरकारने पैसे कमवणारं साधन नाही, तर जनतेचं हित पाहिलं पाहिजे. जनतेचं हित तुम्ही डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे. तुम्ही पैसे कमवायला लागला, पैसा जर डोळ्यासमोर ठेवला तर बरोबर नाही. बरोबर. परत अपीलीय अधिकारीने आता ठरवायचंय की माहिती द्यायची का नाही, आणि ती किती दिवसात द्यायची हे सुद्धा ठरवणार आहे अपीलीय अधिकारी. हे नाही, माहितीचा अधिकार तुम्ही सरकारने नाही ठरवायचं. माहिती एकदा दिली, आता नॉर्मल तुमचं एक तिकीट होतं, तिकीट ते बरोबर होतं. नाहीतर कोणी माहिती यायला काही गरज नसताना माहिती मागायला लागली तर बरोबर नाही. पण तिकीट हे बरोबर आहे. पण तुम्ही 10 रुपयाच्या माहितीचा 10 रुपयाच्या तिकिटाच्या ऐवजी 30 रुपये करायला लागला तर शासन पैसे कमवण्याच्या मागे लागलं असं म्हणायला. तुम्ही काय बोलणार? ही जनतेची छळवणूक आहे. जनतेची छळवणूक होते. तुम्ही जनतेचं हित पहा मुख्यमंत्री नगरपत्र तुम्ही आणि त्याप्रमाणे तुम्ही मुख्यमंत्र्यांना काही पत्र किंवा काही बोलणार आहेत का? मुख्यमंत्री काय, आम्ही हे पाहू, याच्यात बदल नाही केला तर मुख्यमंत्र्यांच्या विरोधात सुद्धा आम्ही आंदोलन करू, उपोषणाला बसू. एक उपोषणाला माहितीच्या अधिकारासाठी केलं. माहितीचा अधिकार, दप्तर दिरंगाई, बदलांचा कायदा, एवढ्या 10 कायदे, लोकपाल, लोकायुक्त, 10 कायदे केले. हे जनतेच्या हितासाठी केले. सगळे जनतेचं हित. माझ्या आयुष्यात झोपण्याचा बिस्तर आहे, जेवणाचं ताट आहे, काही ठेवलं नाही. माझं बँक अकाउंट कुठं असतं माहित नाही. पुरा जीवन समाजाच्या सेवेसाठी लावलेलं आहे. आणि समाजावर अन्याय होत असेल तर पुन्हा एकदा उपोषण. याच्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नाही. कारण माझ्याकडे काय कुठं मोठा संघटन नाही, कुठं काय नाही. पण उपोषण हा माझा मार्ग आहे. आणि मी आतापर्यंत एवढे उपोषण करत आलो, त्याच्यातून 10 कायदे केले. आता पुन्हा एकदा वेळ पाहिली तर वयाच्या 90व्या वर्षी पुन्हा एकदा उपोषण करण्याची वेळ आली तरी मी मागे येणार नाही. जनतेच्या हितासाठी मी जीवन अर्पण केलं ना. जगेल ते समाजासाठी, देशासाठी, आणि मरेल ते समाज आणि देशासाठी. ते व्रत घेतलं मी.